सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये उपवर्गीकरण प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणीकरिता अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अंबाजोगाई यांच्या वतीने आज अंबाजोगाई शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित या मोर्चात विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनुसूचित जाती समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाकडून सुरू असलेल्या पुढील प्रक्रियेला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे अशी प्रमुख मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे। संबंधित अहवाल तातडीने जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। समितीच्या वतीने विविध प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत। त्यापैकी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अनुसूचित जातीतील 2,50,000 मागासवर्गीय सरकारी नोकऱ्यांच्या अनुशेषाची भरती तातडीने करण्यात यावी, अनुसूचित जातीतील लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून आरक्षणाचे प्रमाण योग्य पद्धतीने निश्चित करावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करावी, अनुसूचित जाती समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक भूमिका घ्यावी। या निवेदनांद्वारे संयोजक समितीचे अध्यक्ष भीमराव सरवदे, स्वागताध्यक्ष मुकुंदान पोहरे तसेच सदस्य महेंद्र निकाळजे, ॲडव्होकेट माणिक आदमाने, सुधाकर हातागळे, श्रीधर सिरसट, दशरथ सोनवणे, अरुण बनसोडे आणि संजय वाघमारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून समितीने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे विभाजन करण्याऐवजी सामाजिक न्यायाच्या मूलभूत उद्देशांचा विचार करण्याची मागणी केली आहे। आरक्षणाचा लाभ संबंधित समाजातील गरजू घटकांना मिळावा, मात्र त्यासाठी आरक्षणाचे अंतर्गत विभाजन करण्याऐवजी प्रलंबित अनुशेष भरती, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ यांसारख्या उपाययोजना करण्यावर शासनाने भर द्यावा अशी भूमिका समितीने मांडली आहे। आरक्षणाचे विभाजन नको, सामाजिक न्याय हवा या भूमिकेतून आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। अंबाजोगाई शहरात या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी देखील घेण्यात आली होती। शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला होता अशी माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आली आहे।